शेतकरी मित्रांनो नमस्कार. खोडवा गेल्यावर बऱ्यापैकी ही समस्या तुम्हाला दिसत असेल. मग आता माझ्या मागं बघताय तुम्ही, हा ऊस तुटून गेलाय आणि ऊस तुटून गेल्यावर खोडवा ज्यावेळेला आपण ठेवतो त्यावेळेला तुम्हाला असं पिवळे गड्डे शेतामध्ये बऱ्याचपैकी मोठ्या प्रमाणात दिसते. याची दोन कारणं असतात. एक तर तो गवताळवाडीचा गड्डा असेल तर पिवळा दिसतो, पण तिथे एकदम गवतासारखं फुटवा येतो. आणि दुसरा म्हणजे फेरसची कमतरता. फेरसची कमतरता काय येते लक्षात घ्या. मायक्रोन्यूट्रिएंट जे असतात ती त्यांचा अपटेक ॲसिडिक पीएच मध्ये चांगल्या पद्धतीनं होतो, चांगल्या पद्धतीनं. जर तुम्ही आता ह्याचा विचार केला तर ज्या जमिनीत कॅल्शियम जास्त वाढतं, कॅल्शियम जमिनीमध्ये जर जास्त वाढलं तर त्या जमिनीमध्ये जमिनीचा पीएच वाढतो. आणि जर पीएच जास्त असेल तर मग अशा ठिकाणी फेरससारख्या झिंकसारख्या मायक्रोन्यूट्रिएंटचा अपटेक पूर्णपणे शेतामध्ये थांबतो. आणि असा जर अपटेक थांबला तर आपल्याला शेतामध्ये ह्या पद्धतीनं पानं दिसायला चालू होतात. आता तुम्ही माझ्या हातामध्ये पान दिसत आहे, ह्याच्यामध्ये कुठं हरित लवक दिसते का? नाही. फेरसचं काम मुख्य काय आहे? हरित लवक तयार करण्यामध्ये फेरसचा मुख्य रोल आहे. आता इथं फेरसच मिळत नाही, त्यामुळे हरित लवक ह्याच्यामध्ये तुम्हाला तयार झालेली दिसत नाहीत. तर सगळ्यात महत्त्वाचा डिफिशियन्सी ऊसामध्ये दिसणारी ही एकच जास्त मॅक्झिमम डिफिशियन्सी दिसते. ह्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला काय करायचं आहे? फेरस सल्फेट मार्केटमध्ये जे मिळतं ते 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून ह्याच्यासाठी फवारणी घ्यायची आहे. नाहीतर जर तुम्ही ड्रीपमधनं देणार असाल तर अर्धा किलो ड्रीप ग्रेडचं फेरस एकरी अर्धा किलो या प्रमाणात द्यायचं आहे. ही डिफिशियन्सी दूर होऊन जाईल. 15 दिवसाच्या अंतराने ह्या 2 फवारण्या घेतल्या तर ही डिफिशियन्सी तुम्हाला